तर काहीच प्लॅन नाही होता आमचा आणि आम्ही ना डायरेक्ट आज कुठे आले माहिती का, पाटणा देवीला. ओ भो ओ हा रे काही माकडांना बघून आहे ना मला पण माकड बनायची इच्छा झाली आता. तुम्ही बनता? नाही मी एकटा माकड. खरंच हे जंगल खूप हॉरर आहे. श्री ओ दादा हळू, मी घाबरला ना. दिसला हा बघा ना, दिसला. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता आहे ना 10:30 वाजलेले. मी आता चाललेलो आहे 40 गावाला, कारण की शिवमहापूर अंकतेमध्ये जे दादा भेटले होते ना त्यांनाच भेटायला मी चाललेला आहे. तिथे सगळेजण तर नाही येऊ शकणार, जेवढा आमचा ग्रुप होता. शेवटच्या दिवशी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, शिवमहापुराण कथेच्या 5व्या दिवशी आमचा तो ग्रुप होता. त्याच्यावरनं फक्त एकच दादा येत आहे, बाकी 2 जण आता मुंबईला असता. एक जण तो बाउन्सर म्हणून होता, तो आता इथे यवतमाळला असेल वणीला. त्यानंतर बाकी मग तो एक भूषण होता जो गोरा होता, तो पण आता त्र्यंबकेश्वर गेलेला. मग ते दादा आहे, म्हटलं त्यांना भेटून येऊ, कारण की ना काय असं जी अटॅचमेंट होऊन जाते ना, त्यानंतर मग असं वाटतं यार आता खूप दिवस झाले भेटले नाही. म्हटलं चला ठीक आहे भेटून येऊ आज. तर आता 10:30 झालेले. विचार करतो बसने निघून जाऊ, कारण की जी ट्रेन होती ना ती आता डायरेक्ट 12 वाजता झालेली. ती 10ची होती ती. तर म्हटलं यार ट्रेनच्या भरोश्यावर जर राहिला तर अजून ती लेट होत जाईल. सर्वात मेन गोष्ट बसमध्ये म्हणजे ही जे झोप लागताना बसमध्ये एवढे 2 तास बोर होत राहतात, त्यापेक्षा आहे ना कसं टाकून घ्यायचं गड्यामध्ये आणि झोपून जायचं. आणि जर बिना घालून जर झोपले ना डायरेक्ट खिडकीला लागते मला खटाक. त्यामुळे चलते का तू पण? हे जाताना मामाकडे जाईल. एक टी-शर्ट का बरं? अच्छा उद्यासाठी. मम्मी म्हणते जर उशीर झाला तर मामाकडे राहून घेशील म्हणे. हां 40 गाव चालतोय असंच, येऊन जाऊ संध्याकाळी. पाहिजे मी लावली ना मी बसमध्ये पाय दाबून दिली तुझे थोड्या वेळ. हां काय हॉस्पिटलमध्ये जायचंय. आता काहीच पोरं नाटकं करायला लागले ना, पोरं येत नाही आता सोबत. एकटा सोडून देत यार सगळीकडे, एक पण जण सोबत यायला तयार होत नाही. असं कसं चालेल यार? अरे भाऊ कसं चालेल असं? सो हे गाईस तर मी आता बसलेला आहे बसमध्ये आणि ना शिरसोली पोचलेला आहे मी. तेव्हा डायरेक्ट सुमितला बाय बाय केलं. म्हटलं सुमित घरी जा, मी बसतो बसमध्ये, कारण की आता मला फक्त 5 वाजेपर्यंत बस भेटलेली आहे. 5 वाजेवरून मला 40 गावची बस घ्यावं लागणार. डायरेक्ट 40 गावसाठी मी येते. आणि नाही तेव्हा आहे ना ह्या 5 वाजता जाणाऱ्या बसमध्ये एवढी गर्दी असते, लोक उभे राहून जातात. आता एक जण उभा नाही, सगळेजण बसलेले सीट खाली तिथं. गाईस तर तुम्ही विचार करत असतील मी तर बसमध्ये बसला होता रेल्वे स्टेशनवर कसं कायला. ॲक्च्युली गाईस तर मी ना 5 वाजेला उतरून गेला होता मामाकडे. थोडंफार काही काम होतं, ते काम केलं, कारण की संध्याकाळी किती टाईम होऊन जाईल, त्यामुळे ते काम झालं नाही. तर म्हटलं आताच करून घेतो. आणि मग अशी ट्रेन उशिरा होती, त्याच ट्रेनमध्ये बसून मी आता येऊन गेलेलो आहे. 1:30 आता झालेले. मी पोचलेलं आहे आता 40 गावला. कुलदीप दादा येत आहे मला घ्यायला, ते इथेच राहतात. 40 गावपासून त्यांचं गाव जे आहे ना ते 20 किलोमीटरवर आहे. आणि मी आता रेल्वे स्टेशनवर. मला आहे ना ते रेल्वे स्टेशन बघून ते 40 गावची शिवमहापुरांची जी कथा झाली होती ना, आता ते दिवस आठवले आता मला, की आम्ही ना तिथून चढायचे वरतून आणि ब्रिज क्रॉस करून खालून जायचे आम्ही शिवमहापुराण कथेसाठी. या गाडीला एवढी भयंकर गर्दी असते, असे दरवाज्यामध्ये लोक लटकलेले असतात. मला पण एकदम कोपऱ्यावर उभं राहावं लागलं. जर मी जास्त मध्ये गेला असता ना, म्हणजे एकदम कोपऱ्यावर नाही, थोडं मध्ये, थोडंसं एकदम मध्ये गेला असता तर निघाला प्रॉब्लेम. आणि मोस्टली ना हा इथून एक गॅप होता, तिथून आम्ही यायचे. ही एवढी रेल्वे लाईन आहे ना बंद आहे, तर मग इथूनच चालून आम्ही डायरेक्ट तिथे चालले जायचे. ही आहे ना ही तेव्हापासून अशीच उभी आहे. ही काय माहीत काय सीन आहे यांचा, माल आणायचा की नाही आणायचा का फक्त उभं राहायचं इथे. असा छोटासा गॅप होता. चला म्हटलं इथूनच चाललं जाऊ, एवढं कोण चढेल उतरेल. गाईस मी आता पोचलो होतो 40 गाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आणि हे बघा कुलभूषण आहे, दाखवा व्हिडिओ कॉल. इथे भेटलेले कुलदीप दादा आणि भूषण, गोरा पोरगा आमच्या सोबत होता तो. हा बघा हाच तो पोरगा होता जो आमच्या सोबत होता. केव्हा चालतोय पडून जा एकदाचा खाली, हलून
कसा झाला त्याचा चेहरा. अरे 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 कशासाठी थांबले तुम्ही? तू जेवतो पण ते तर इकडे तिकडे फिरत राहायचा पंडाल मध्ये फक्त इकडे तिकडे फिरायचा हा पोरगा. आता आहे ना आम्ही चाललेले आम्ही पाटणा देवीला, मी आणि दादा पाटणा देवीला चाललेले आहे. पुन्हा पॅक करून खूप कडक आहे. दादा चालवत नाही गाडी. इथून किती दूर आहे दादा पाटणा देवी? किती? 20-25 किलोमीटर इथून पाटणा देवी. अर्धा तासात पोहोचून जाऊ आम्ही, अर्धा एक तासात. தடபுடலாகத்தா சமைக்கிற பொங்கல் மணக்குது மல்லிகைப்பூ வாசம் போலத்தான். पाटणा देवीच्या जंगलमध्ये आणि हे जंगल एवढं खतरनाक आहे ना इथे रात्री, आणि म्हणजे संध्याकाळनंतरच एवढे प्राणी येतात ना इथे, त्यामुळे जास्त कोणी थांबत पण नाही. बघा भालू. आम्ही जेव्हा आले होते ना इथे तेव्हा मोर बघितला होता, मोर. आता काय माहित कोण दिसेल, मला तर दिसणार पण नाही. माकडं पण दिसले होते. बाई काय धूळ आहे, काय रस्ते इथे. तुम्हाला दिसलाय का दादा इथे कधी? नाही का? आपल्याला पाहायचं आहे आज रात्री पाहूनच जाऊ. इथून काही पण झालं तरी पाहूनच जाऊ. मी थांबेल आज रात्री इथे. भाई ओ मेरे भाई. திருவிழாட்டமா ஜொலிக்கிற தாவணி குளுக்குது ஆலமெல்ல வெக்கப்பட்டு. काहीच प्लॅन नाही होता आमचा, आणि आम्ही ना डायरेक्ट आज कुठे आले माहिती का? पाटणा देवीला. मला सकाळी वाटलं पण नाही होतं की म्हटलं आज पाटणा देवीला जाऊ आपण. बघा पोचलो मी इथे पाटणा देवीला आज. चला दादा, आमचा प्लॅन होता 40 गावामध्ये कुठेतरी फिरू आपण, पण डायरेक्ट येऊन गेले 40 गावच्या बाहेर पाटणा देवीला. आणि आज गर्दी पण तशी खूप आहे. ट्यूजडे आज. 10 रुपयात होती दादा. घे ना. हो घेता 10 रुपयात होती. हे डायरेक्ट असे मागे लागतात, डायरेक्ट जबरदस्तीच करताय घ्यायला. घ्या तुम्ही, घ्या काही पण करा. कंदी पेढे आवडता का तुम्हाला? कंदी पेढे नाही आवडत मला. मला मावा पेढे आवडतात. मावा पेढे मस्त लागतं ते. मी जेव्हा पण इथे येतो ना मावा पेढे घेऊनच जातो. भारी लागतं मावा पेढे. हे वाले हे माझ्यासोबत आहे ना दरवर्षी असं होतं की मी इथे येतोच म्हणजे दरवर्षी होतं. आता मागच्या 3 वर्षापासून सुरू आहे. एकदा फॅमिलीसोबत आला होता लास्ट इयर, मित्रांसोबत, आणि आता दादांसोबत. म्हणजे 3 वर्षापासून मी इथे येतोय. इथे दर्शनासाठी ना माणसांपेक्षा प्राणीच जास्त आहे. हे बघा, हे तर काहीच नाही आहे. इथे एक डॉग आहे. हो, तो बघा काय पोज देऊन बसलेला आहे वरती. असं वाटतं की फोटो बिटो काढायचा आहे त्याला, म्हणून. तर आहे ना मला कॅमेरा म्हणजे मोबाईल फिट पकडावं लागेल, म्हणजे असून दूरच थांबायचं. अंगावर भयानक येत आहे. हे इकडे एवढे अजून मागे दाखवतो. तो बघा किती भारी पाणी पितोय. द्या परत द्या. आले ते आले. ओ भू ओ हा ते सर्कस पाहायला भेटते इथे. तर काहीच मस्त आता दर्शन वगैरे करून आलेलं आहे मी, आणि भूक लागली तर आता भेळ खात आहे. ते मंदिर आहे आणि इथेच आहे ना भेळवाले होते. चला भेळ खाऊन घेऊ जाता जाता. मला आहे ना तिथून चिंच घ्यायची. चिंच यार, चिंच बघूनच असं तोंडात असं पाणी सुटतं. काही माकडांना बघून आहे ना मला पण माकड बनायची इच्छा झाली आता. तुम्ही बनता? नाही, मी बनतोय. पकडा बघ. मी एकटा माकड आहे. मावशी पण म्हणते माकड. मावशी पण माकड बोलली. पण याच्यावर बसू का आता? काय ट्राय थांबा, काय करू मला तेच समजत नाही. उडी मार. बसला येईल बघून. काय नाही एवढं पण कमजोर नाही ते. डाल बहुत पक्की आहे. गाईस, अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर फायनली आम्ही इथे खूप चिंच तोडलेले आहे. इथे झाड होतं एक,
भाई आमच्याकडून नक्की म्हणजे तुटत नाही होते, आम्ही काळ्या मारून मारून एवढं तोडलं आहे. आणि खरंच खूप खूप आंबट आहे, कारण की कच्चे आहे ना, भयंकर आंबट लागत आहे. इथे कुलदीप दादाला हे बनवलं गेलेलं आहे, फोटोग्राफर. गाईस तर आता आहे ना, आम्ही महादेवाच्या मंदिरात आले होते. इथेच पाटणा देवीचं इथे मंदिर आहे, म्हणजे मेन मंदिर इथे ना. आता थोडं पुढं जाऊन एक खुफिया रस्ता एकदम मध्ये जंगलामध्ये. तर बघा आता आम्ही अशा काही ठिकाणी ना, जिथे आम्हाला दूरदूरपर्यंत आवाज येत नाही लोकांचा, अशा ठिकाणी आम्ही आलेले आहे. आणि खरंच हे जंगल खूप हॉरर आहे. कशासाठी हॉरर आहे? प्राण्यांसाठी. नॉट अ लाईक दॅट की भूत चुडेल आत्मा, ते काहीच नाही. महादेव सोबत इथे महादेवाचं मंदिर आहे. चला दादा तुम्हाला दाखव, तुम्ही पाहिलेले आधी आहे, तुम्ही एवढ्या जवळ राहता तरी नाही माहिती तुम्हाला ते. तर गाईस हेच ते मंदिर आहे महादेवाचं. बघा किती सुमसाम एरियामध्ये आम्ही तिथून चालत चालत आलेले, तरी आमच्या मागे कोणी नाही, ते आहे आमच्या मागे. जय श्रीराम, जय श्रीराम. चला आता मध्ये जाऊ, महादेवाचं दर्शन घेतो, तुम्हाला पण दाखवतो की मधून महादेवाची पिंड कशी आहे आणि किती सुमसाम आहे सुद्धा, मध्ये किती अंधार आहे. तुम्हाला काहीच खरंच आहे ना, इथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला एकदा तरी वाटेल मध्ये जायचं का नाही म्हणून. आता दादा काय बोलले मला, म्हणे ना मी इथे उभा आहे, मी विचार करतोय जाऊ का नाही, पण मला बघायचं आहे म्हणे मध्ये काय. तर चला आता मध्ये जाऊ. जय श्रीराम, नंदी भगवान की जय. मुंगूस 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 असं वाटतं स्वयं प्रभू श्री हनुमान किंवा रामजी आलेले हे आम्हाला बघायला. हाय, जय श्रीराम, जय श्रीराम. इथे मुंगूस सापडलेले मध्ये मध्ये. तर गाईस हे ते महादेवाचं मंदिर आहे. मी तर मध्ये आलेलं आहे. श्री ओ दादा हळू, मी घाबरला ना, मी खरंच घाबरला. तुम्ही जवळ या आधी, तुम्ही जवळ, हां बस तिकडेच थांबा. तर हे ते महादेवाचं मंदिर आहे. आणि मधून असं आहे ते तुम्ही तिकडे जाता जाता काहीतरी बोलले, वेगळाच आवाज आला मला, बाईचा आवाज आला, मग मी घाबरून गेला शपथ. आता दर्शन झालेलं आहे आणि ना इथून आम्हाला एक आवाज आलेला आहे, तो आहे मोराचा. पण आम्हाला दिसतच नाही कुठे गेला बिचारा तो मोर. तो असं हो दादा दादा दादा, लवकर 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 लवकर, तो बघा तो बघा, दिसला, हा बघा ना, दिसला दिसला. तेच म्हटलं कुठेतरी आहे, पण म्हटलं फायनली कॅप्चर झाला गाईस माझ्या कॅमेरामध्ये तो मोर. म्याव म्याव. नाही हो, मोर आहे ना, काय गोष्टी करता. इच्छा नाही होते ना इथून जायची. सो हे काही सात आहे ना, संध्याकाळचे वाजता आहे 7 आणि ना मी आता पोहोचलेलो आहे परत चाळीसगाव जंक्शनला. इथे कुलदीप दादांना बाय बाय करायचा टाईम आलेला आहे, बिकॉज मी आता चाललो आहे परत जळगावला. जळगाव जातो पाचोरा जातो, आता ते डिपेंड ऑन द टाईम की काय होतं टाईम. आता 7:20ला ट्रेन आहे, बघतो काय करू दादा, घरी जाऊ बघतो. आता मी मामाकडे थांबतो किंवा बघा नाही तर इथं थांबून नाही, इथे बिलकुल नाही, इथे किती वेळ लागेल थांबला तर. आता सगळीच जायच्या आधी म्हटलंय ना एक चहा पिऊन घेऊ. दादांनी चहा पिलेली आहे, मी तर हे पितोय मसाला दूध. दादा चहा प्लस मसाला दूध, चेअर्स. आता आहे ना मम्मी आहे बघून काय म्हणेल, घरी तर दूध प्यायचं नाव नाही आणि बाहेर जाऊन बरोबर दूध पितोय तू. घे मम्मी.